11 किंवा 12 तारखेला होईल असा एक अंदाज व्यक्त केलेला आहे आणि मला वाटते तिन्ही नेते मंडळी बसून कधी करायचं ते ठरवतील. एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न आहे तो महायुतीच्या वतीने चाललेला आहे. कशा पद्धतीने पुढच्या 5 वर्षांमध्ये या सरकारची वाटचाल असणार आहे? मला वाटते काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रेस क्लबवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा पूर्णपणानं आपली कार्यपद्धती कशी असणार आहे आणि एक रोडमॅप माझ्यामध्ये तुमच्यासमोर ठेवलेला आहे. मला वाटते गतिमान सरकार आणि अतिशय चांगलं सरकार की आता जे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा चालवलं त्या पद्धतीनं त्याच्यापेक्षा चांगलं काम या 5 वर्षामध्ये होईल. कारण गेल्या वेळेला 2.5 वर्षे मिळाली होती, आता 5 वर्षे मिळत आहेत आणि प्रचंड बहुमत मागं आहे. आणि ज्यावेळेला नेता निवड झाली त्यावेळेला खऱ्या भावना व्यक्त करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते की आता आमची जबाबदारी कैक पटीनं वाढलेली आहे. ज्या पद्धतीनं बहुमत आलेलं आहे, ज्या पद्धतीनं अपेक्षा जनतेच्या आहेत त्या पुऱ्या करण्याची फार मोठं एक जबाबदारीचं ओझं या सरकारवर आणि पर्यायानं या सगळ्या महायुती सरकारवर आहे. कुठेतरी आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो गृह विभाग, महसूल विभाग आणि नगर विकास विभाग ह्यामध्ये कुठेतरी रस्सीखेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चालले म्हणूनच हे कुठेतरी लांबला गेला मंत्रिमंडळाचा विस्तार अशा चर्चा सुरू आहेत. काय नेमकं तथ्य आहे? नाही, हे प्रसार माध्यमामध्ये आम्ही वाचतोय, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा स्पष्टपणे खुलासा केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा इन्कार केलेला आहे. नगरविकास, गृह आणि इतर कोणत्याही कुठल्याही कारणावरून कसलेही मतभेद आमच्या महायुतीमध्ये नाहीत असं स्पष्ट त्यांनी निवेदन दिलेलं आहे. साहेब, यावेळी तुम्ही षटकार मारलेला आहे, सर्वांना अनुभव झाला आहे, अतिशय अभ्यासू आणि मोठ्या प्रमाणावर तुम्ही मंत्री हे भोगलेला आहात. आता तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा कुठलं मंत्रीपद मिळालं? अपेक्षा असं नाही बघा. आता महायुतीचे आम्ही 3 घटक पक्ष आहोत. आमचे नेते अजितदादा पवार आहेत. आता त्यांच्या वाटणीला जे येतील आणि ते काय ठरवतील त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम माझं आहे. ते पूर्णपणानं अजितदादा पवारच आमच्या पक्षाचा निर्णय घेणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ महामार्ग होणारच असं सांगितलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी कोल्हापुरात एक आंदोलनाची हाक आहे ती देण्यात आली. नाही, अजिबात गैरसमज करून घेण्यात गरज नाही. देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते बारकाईने मी वाचलेलं आहे, मी ऐकलेलं आहे. ते म्हणाले की सांगलीपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांचा विरोध नाही, शेतकऱ्यांची उलट मागणी आहे. आता कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांनी अधोरेखित केलं. कोल्हापूरचा शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या विरुद्ध डावलून आम्ही काही करणार नाही. तो जो रस्ता गोव्याला जाणार आहे तो मुख्य रस्त्याला कुठं जोडू आम्ही असं सांगितलं. म्हणजे शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झालेला आहे. याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, नोटिफिकेशन आपण जाहीर केलेलं आहे आणि कालही त्यांचा बोलण्याचा अर्थ असाच होता. आता सांगलीकडच्या शेतकऱ्याला हवंच असेल तर तुम्ही नको असं कसं म्हणतात, त्यांना पाहिजे आहे ते. आता सांगलीच्या पुढे कसं जायचं कोल्हापूर मार्गे गोव्याला ते सरकार ठरवेल, परंतु शक्तीपीठ हा रस्ता रद्द झालेला आहे. साहेब, आज राष्ट्रवादी आपल्या गटाच्या सगळ्या पराभूत उमेदवारांची बैठक देवगिरीवर झाली. त्यामध्ये पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली की मित्र पक्षांनी काम केलं नाही म्हणून हा पराभवाला सामोरं आम्हाला जावं लागलं. कुठतरी पराभूत उमेदवारांनी आता उघडपणे ही नाराजी मित्र पक्षांवर किंवा भाजपवर आणि शिवसेनेवर. नाही, ठीक आहे. आता तिन्ही पक्षाचे पराभूत उमेदवार एकमेकावर ढकलणार. आता जो जनतेने कौल दिलेला आहे तो आता मान्य केला पाहिजे. आता दोन्ही काढण्याचं काम नाही. आता जो जनतेने कौल दिला आहे तो मान्य करून पुढं चाललं पाहिजे. ज्या त्या वेळेला ज्या त्या नेत्यांना जर आपण सांगितलं असतं तर त्या चुका दुरुस्ती झाली असती. आज बोलून काही त्याचा उपयोग नाही. ठीक आहे, तिन्ही नेते मंडळी त्याची दखल घेतील आणि योग्य ती पावलं उचलतील. कोल्हापूर जिल्ह्यासाठी साधारण किती मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा? मला काही माहिती नाही. ते तिन्ही नेते मंडळी ठरवतील. मला त्याच्यातली काही माहिती नाही. सर, आपल्याच मतदारसंघातल्या गडिंग्लजमध्ये काल अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. खरं तर त्याकडे गांभीर्यानं बघितलं गेलं नाही असं म्हणायचं का? कारण विरोधक समर्जित गाडगेंनी देखील तुमच्यावर आरोप केला की तुम्ही देखील त्या ठिकाणी गेला नाही, तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहिला. नाही, आपल्या लक्षात एक आलं पाहिजे की मी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना माझा फोनही व्हायरल झालेला आहे. माझ्या पाठपुराव्यामुळं त्या नराधा मला मुंबईमध्ये अटक करण्यात आली. माझा सातत्यानं पाठपुरावा होता आणि त्याला कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे असा प्रयत्न आपला आहे. आता काय की मॅच्युरिटी ज्याला आहे, जो राजकारणी समाजकारणी आहे, ज्याला हे सगळे जाण आहे की वास्तविक पीडितेचं नाव कधी जाहीर करायचं नाही, हा नियम आहे. पीडितेच्या कुटुंबाचं नाव जाहीर करायचं नाही.
कारण त्या पीडितेचं पुढच्या आयुष्याचं पुनर्वसन होणं आणि समाजामध्ये त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटते किंवा बदनामी झाल्यासारखी वाटते. त्यामुळं आपण त्यांना कधी उघडं करायचं नाही. त्यांना हस्तेपरस्ते मदत करायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आणि जी लागेल ती मदत करायची, परंतु त्यांना गुप्त ठेवायचं. आता ज्यांना मॅच्युरिटी नाही ती मंडळी अशी बोलतायत, त्याला माझा नाईलाज आहे. चिमगावमध्ये देखील 2 मुलांचा मृत्यू झाला आपल्याच मतदारसंघातल्या गाव आहे ते. खरं तर कफ खाल्ल्यामुळे तो मृत्यू झाला झाले. त्यानंतर आता कुठेतरी अन्न औषध प्रशासनाला जाग आलेलं आहे. त्यांनी तालुक्यांमध्ये सगळीकडे जाऊन ते तपासणी घ्यायचं सुरू केलेलं आहे. काय नेमकं आज तुम्ही भेट देखील दिली? दुर्दैवानं अंगज या कुटुंबियांची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, हे फूड पॉइझनिंग झाल्यामुळं त्यांचे दोघांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबाची 2 मुलं लहान जाणं हे त्या कुटुंबाच्या दृष्टीनं फार मोठं संकट होतं. आणि मी प्रार्थना केली परमेश्वराजवळ की हे जे डोंगराएवढं त्यांना जे दुःख झालेलं आहे, त्यांच्यावर संकट आलेलं आहे, ते सावरण्याची हिंमत आणि शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी. मी फाउंडेशनच्या वतीनं सहकार्य केलं, पण हे सहकार्यामुळे काय त्यांचं आयुष्य हे होणार नाही. मी मुख्यमंत्री कालच मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेतली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांनाही उद्या भेटून त्यांना कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु ज्या पद्धतीने संकट आलेलं आहे, वास्तविक अशा पदार्थ जे विकले जात आहेत त्याची कडक तपासणी झाली पाहिजे. फूड अँड ड्रग डिपार्टमेंटनं कडक पावलं उचलली पाहिजेत. एका कुटुंबातली 2 व्यक्ती जाणं आणि आईलासुद्धा याची बाधा झालेली होती. म्हणजे आता कशामुळे नक्की झालं आहे ते आता पोलीस तपासामध्ये त्याचा पोस्टमॉर्टमचा विसेरा त्यांनी पाठवला आहे, त्यात लक्षात येईलच. परंतु अशा गोष्टी होणं हे फार दुर्दैवी आहे. साहेब, काल राज्य शासनाने एक जाहिरात दिली होती प्रसारमाध्यमांमध्ये. त्या संदर्भात राजर्षी शाहू महाराजांचा फोटो त्यामध्ये होता. कोल्हापुरामध्ये त्या संदर्भात एक आंदोलन झालं. नाही, मी ती जाहिरात नंतर बघितली. ती अनावधानानं फोटो राहून गेला असेल. मी दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती शाहू महाराजांना टाळून करणं वगैरे आमच्या मनात हे नाही. कदाचित चुकून राहून गेला असेल. मी संपूर्ण शासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माहितीनं व्हाईट वॉश अक्षरशः केलेला आहे. मात्र 5 विधानसभा मतदारसंघामध्ये जे निवडणूक आयोगाने तक्रार केली ईव्हीएमच्या संदर्भात. काय नेमकं कसं बघताय? आता अनेक वेळा याच्यावर चर्चा झालेली आहे. आता 31 जागा जेव्हा आल्या महाविकास आघाडीच्या लोकसभेला, त्यावेळा ईव्हीएम अतिशय चांगलं होतं. त्यावेळा अजित पवार पक्ष संपला, एकच जागा आली वगैरे वगैरे चर्चा झाल्या. आता इतक्या जागा आमच्या आल्या, लगे ईव्हीएमला दोष. आता वास्तविक तुम्ही सांगा, ज्या ज्या ठिकाणी आता पडलेले आहेत काही किंवा जे निवडून आलेले आहेत, असं ईव्हीएममध्ये कधीच म्हणजे अनेक वेळा निवडणूक आयोगानं खुलासा केला, सर्वोच्च न्यायालयानं खुलासा केला की हे वायफायला कनेक्ट होत नाही किंवा ब्लूटूथलाही कनेक्ट होत नाही, अशी ती मशिनरी आहे. अजून कोणीही सिद्ध करू शकलं नाही की हे हॅक होतं आहे किंवा बाहेरून याच्यावर काय प्रभाव पडू शकतो. हे कुठल्याही तंत्रज्ञान अजून सिद्ध केलेलं नाही. त्याशिवाय आपण रँडमली जे व्हीव्हीपॅटची मतं मोजतो ती सुद्धा कनेक्ट येत आहे. आता ज्यावेळी ते पडलं जातं ते चिन्ह बरोबर पडतं आणि त्याच्यात चिठ्ठ्या मोजल्या जातात. त्या रँडमली लोकसभेला 10 होत्या वाटतं, मला वाटतं आता 5 होत्या, त्या मोजल्या गेल्या. कुठेही फरक आढळला नाही. सगळ्या निवडणुकीचे उमेदवारांचे प्रतिनिधी तिथं उपस्थित होते. त्यामुळे मला वाटते की हे काय त्या व्हीव्हीपॅटचं काही खरं नाही. जो जनतेनं कौल दिलेला आहे, विशेषतः लाडक्या बहिणी, शेतकरी आणि आमचे जे निर्णय झालेले आहेत, विशेषतः महायुती सरकारनं घेतलेले, त्याचा परिणाम किती झाला हे तुम्हाला या निवडणुकीत दिसून येईल. एकेका घरात मुलीला 7,500, आईला 7,500, आत्या असेल तर 7,500, असे जवळजवळ 21-22 हजार दसरा आणि दिवाळीमध्ये आले. त्याशिवाय आपल्या भागात ऊस जास्त आहे, परंतु विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन, कापूस याची नुकसान भरपाई, विम्याचे पैसे, त्यानंतर वीज माफीची आपल्या शेतकऱ्यांचा फायदा हा इतका प्रचंड प्रमाणात झाला. आणि मला वाटतं या सगळ्याचा परिपाक या प्रचंड मिळालेल्या बहुमतामध्ये आहे. आम्ही जे महायुतीनं सरकारनं जे काम केलं 2.5 वर्षामध्ये, मला वाटतं त्याचा हा परिपाक आहे. लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही आता निकष लावले जातील अशा देखील चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे आज सुप्रिया सुळेंनी मागणी केली आहे की जे जाहीर त्यांनी केलेलं 2100 रुपये ते तात्काळ 1500 वरून 2100 रुपये त्यांनी करावं, अशा पद्धतीची मागणी त्यांनी देखील केली. नाही, सुप्रियाताईंनी फार चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका लागणार आहेत.
त्याच्यापूर्वी आमच्या भगिनींची आमची व्यवस्था सरकार करेल. आता जो नियम आहेत ते आमच्या जी आरमध्येच होते. आता आम्हाला ते घाई गडबडीने ते नियम बघता आले नाहीत. परंतु आता जे जी आरमध्ये आहेत किंवा कुणाकुणाला मिळणार, आता इन्कम टॅक्स टाटा बिर्लाच्या मुलींनी जवळला असेल तर त्याला कसं मिळणार ते, असे काही त्याच्यामध्ये होतील. परंतु त्याची वसुली केली जाणार नाही, आधीच आमच्या सरकारनं पहिली स्पष्ट केलेलं आहे. साहेब, माहितीला घवघवीत यश मिळालेलं आहे. आता तिन्ही मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. उर्वरित तुम्ही जसं म्हटलं की मंत्रिपद शपथ आहे ते 10 किंवा 12 तारखेच्या दरम्यान होईल. नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात किती मंत्रिपद येणार आणि कोण कोण येणार, काय चर्चा? मला कोणतीही कल्पना नाही. ते तिघं नेते मंडळी बसून ठरवतील, दिल्लीच्या श्रेष्ठीशी बोलतील आणि आमच्या वाटणीला किती मंत्रिपद आहेत, किती खाती आहेत हे अजितदादा सांगू शकतील आपल्याला. आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या शिवाय वाटते की कुणाला माहिती असाईल असं मला वाटत नाही. 15 नोव्हेंबर पासून खरं तर कारखाने सगळे साहेब सुरू झालेले आहेत, हंगाम सुरू झालेला आहे. दुसरीकडे आंदोलन अंकुश असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्यांनी गेल्या टर्मचे जे 200 रुपये आहेत त्याची मागणी जी आहे ती पुन्हा एकदा आणि यंदाचे 3700 रुपये पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. नाही, ठीक आहे. शेतकऱ्यांना शेती आता परवडण्याची झालेली आहे, कारण ऊसकऱ्यांना ऊस उत्पन्न करण्यासाठी जो खर्च आहे तो निघत नाही, ही शेतकऱ्यांची रास्त बाजू आहे. दुसऱ्या बाजूला आज साखरेचे दर 3350च्या खाली आलेले आहेत, त्याला अजिबात मागणी नाही. मी असं म्हणालो होतो की केंद्र सरकारनं तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. गडिंग्लजच्या परवा गाळप हंगामामध्ये त्यांनी तात्काळ 4000 रुपये हा हमीभाव साखरेचा जाहीर केला पाहिजे, कायदा केला पाहिजे की ह्याच्याखाली व्यापाऱ्यांना घेता येणार नाही. तोपर्यंतच हे कारखाने चालतील, नाहीतर ही कारखानदारी ही कोसळून पडेल असं माझं स्पष्ट मत आहे. कोसळून पडेल. शेवटचा प्रश्न सर, मागच्या अतिवृष्टीमध्ये करवीर तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई मिळाली. सध्या ते शेतकरी आंदोलनाचं पण करत आहेत, त्या संदर्भात काही दिलासा नाही, आता सरकार स्थापन झालेलं आहे. काय असेल तर आम्ही निश्चितपणे माहिती घेऊ. वाटते करवीरचे चंद्रदीप विधानसभेचे आमदार आहेत, ते सुद्धा माहिती घेतील आणि काय असेल तो प्रश्न आम्ही सोडवू निश्चितपणानं. एकदा पालकमंत्री पदाची संधी मिळेल असं वाटतं? नाही, हे बघा, तो प्रश्न त्या तिघांचा आहे. मी अनेक वेळा सांगितलं, ह्याची सगळी उत्तरं ही त्या तिघांच्याकडे आहेत आणि अमित शाह साहेब आणि मोदी साहेबांच्याकडे आहेत. आमच्याकडे कसलंही उत्तर द्यायचं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.